एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तथा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. दुसरी महत्वाची गोष्ट, एक्झाम साहित्य दीप या ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा आणि त्या जागी तुम्हाला जॉब्स एक पोर्टल भेटेल, फोल्डर भेटेल. त्यामध्ये तुम्हाला ही जाहिरात, मूळ नोटिफिकेशन तुम्हाला तिथं दिलं जाईल. त्यामध्ये बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत. जे सूचना आपल्या या व्हिडिओमध्ये नसतील तर तुम्ही तिथं प्रत्यक्षात जाऊन पाहू शकता. आणि वेगवेगळ्या कॉलेजच्या जाहिराती मी माझ्या ॲपवर टाकत असतो. ही फ्रीमध्ये आहे, पैसे यामध्ये नाहीयेत. त्यासाठी तुम्ही एक्झाम साहित्य दीप ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला वेगवेगळ्या जाहिरातीविषयी, वेगवेगळ्या कोर्सविषयी तुम्हाला तिथे माहिती भेटेल. याचं विश्लेषण मी पुढे करणार आहे. वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स सोलापूर, आर्ट्स सायन्स सोलापूर कॉलेज. मित्रांनो, ही खूप नामांकित कॉलेज आहे, चांगलं कॉलेज आहे, प्रतिष्ठित कॉलेज आहे. उच्च शिक्षणातील क्षेत्रात प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न नॅक दर्जा ए प्राप्त स्वायत्त महाविद्यालय वालचंद्र कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स सोलापूर अनुदानित महाविद्यालय आहे, ग्रँटेड आहे. म्हणजेच कायमस्वरूपी स्वरूपाच्या प्राध्यापक पदाकरिता भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत. नंबर 1, आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता काय आहे. नंबर 2, अर्ज कसा व कधीपर्यंत करायचा. नंबर 3, सर्वात महत्वाचे म्हणजे लेखी परीक्षा. सिलेक्शन तुमचं कसं होणार आहे, सर्वात महत्वाचं लेखी परीक्षा, डेमो लेक्चर आणि मुलाखतीचे स्वरूप कसे असणार आहे. या तिन्ही विषयी माहिती तुम्हाला एक्झाम साहित्य दीप या ॲप वर भेटणार आहे. मित्रांनो, तुम्ही एक्झाम साहित्य दीप ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला UGC नेट JRF चा कोर्स भेटेल, सेट चा कोर्स भेटेल, MPSC 114 115 जी हिंदी विषयासाठी आणि मराठी विषयासाठी जी तारीख खूप जवळ आलेली आहे, 23 तारीख आणि 27 तारीख, हे 2 तारखा खूप जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, PGT, TGT आणि अन्य वेगवेगळ्या परीक्षासाठी हे ॲप काम करत असते. NCERT ग्रेड 9 क्लास 9 साठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो, एक्झाम साहित्य दीप तुमची तयारी आणि आमचा संकल्प, तुम्हाला यामध्ये PDF नोट्स, ई बुक दिले जातील, रेकॉर्डेड लेक्चर दिले जातील, कुठं पण तुम्ही पाहू शकता टेस्ट सिरीज दिले जातील, लाईव्ह लेक्चर घेतले जातील, परीक्षा केंद्रित तयारी करून घेतली जाईल. आजच प्ले स्टोअरवर जा, एक्झाम साहित्य दीप नाव टाईप करा. तथा याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मित्रांनो, तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ही माझी वेबसाईट आहे. काही डाऊट असतील तर 100% तुम्ही या नंबरला कॉल करा, मेसेज करा. जर कोर्स घ्यायचा असेल, सेट, UGC नेट, सेट, MPSC 114 115, JRF नेट, सगळे कोर्स उपलब्ध आहेत. विषय हिंदी साठी तथा अन्य विषयासाठी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता, मला कॉल करू शकता. पाहूया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून अर्जात कोणतीही चूक होणार नाही. चला तर मग सुरू करूया. विषयानुसार जागाचा तपशील. सर्वप्रथम आपण विषयानुसार उपलब्ध जागेची माहिती घेऊया. ही पदे सर्व प्रवर्गातील उमेदवारासाठी खुली टू ऑल आहेत. मराठी 1 पद आहे, हिंदीसाठी 1 पद आहे, इंग्रजीसाठी 1 पद आहे, अर्थशास्त्रासाठी 2 पदे आहेत, भूगोलसाठी 1 पद आहे, समाजशास्त्र सोशियोलॉजी 1 पद आहे, रसायनशास्त्र केमिस्ट्री 1 पद आहे, प्राणीशास्त्र झुलॉजी 2 पदे आहेत, गणित
एक पद आहे, इलेक्ट्रॉनिक्स एक पद आहे, मायक्रोबायोलॉजी एक पद आहे, भूगर्भशास्त्र जॉग्राफी एक पद आहे, भौतिकशास्त्र फिजिक्स एक पद आहे. असे मिळून पूर्णतः पदे 1 2 3 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पदे पूर्णतः आहेत. मित्रांनो, कला व विज्ञान शाखेतील दोन्ही शाखेमधील विविध विषयासाठी ही भरती होत आहे. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, पात्रता. आता जाणून घेऊया की या पदासाठी कोण अर्ज करू शकते. मास्टर डिग्री संबंधित 55 मार्क म्हणजे टक्केवारी असली पाहिजे. गुणासह पदव्युत्तर मास्टर डिग्री पण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 55% असणे आवश्यक आहे. मास्टर डिग्री मध्ये पात्रता नेट, सेट आणि पीएचडी. तुम्ही यूजीसी च्या नियमाप्रमाणे नेट उत्तीर्ण असाल, नंतर महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्ही सेट उत्तीर्ण असाल किंवा यूजीसीच्या नियमाप्रमाणे 2009-2016च्या नियमानुसार पीएचडी पदवी प्राप्त असलेली या प्राप्त केलेली असावी. पीएचडी धारकांना सेट नेट मधून सूट देण्यात येईल. पगार वेतन श्रेणी यूजीसी महाराष्ट्र शासन सोलापूर विद्यापीठ नियमानुसार दिली जाईल. निवड प्रक्रिया यांची 5% आहेत. मित्रांनो, हे निवड प्रक्रियाचे 5% जे खूप महत्वाचे आहेत. सविस्तर पहा. मित्रांनो, या भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि 5 टप्प्यामध्ये होणार आहे. हे टप्पे बारकाईने समजून घ्या. माहिती नाही असं पण कॉलेज असू शकतं. मला या कॉलेज विषयी 100% गॅरंटी आहे. चांगलं कॉलेज आहे. इथं जर क्वालिटी पाहिली जात असेल तर मित्रांनो, तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. जरी पैसे घेत असतील, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पैसे महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये तथा महाराष्ट्रामध्ये जे संस्था चालक आहेत किती पैसे घेतात. खूप. तुम्ही त्याची कॉमेंट्स करून तुम्ही मला सांगू शकता की किती किती पैसे मागू ते मागू शकतात. क्वालिटी खरंच पाहिली जाऊ शकते का. आता ही जी निवड प्रक्रिया त्यांनी राबवलेली आहे, ही या निवड प्रक्रियेचं जतन ते करू शकतात का. केली तर खूप चांगलं. गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना तिथे नोकरी लागणार. मित्रांनो, असेच कॉलेज जर निर्माण झाले, जर या 5 टप्प्यानुसार जर प्रत्येक कॉलेज निवड करत असेल विद्यार्थ्याची, बिना पैशाची निवड करत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. टप्पा क्रमांक 1 अर्जाची छाननी. आलेल्या सर्व अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाईल. नंबर 2 टप्पा नंबर लेखी परीक्षा, रायटिंग टेस्ट 100 मार्काची घेतली जाईल. लेखी परीक्षेत 2 विभाग असतील. विभाग 1 बहुपर्यायी प्रश्न एमसीक्यू 20 गुणांसाठी असेल. यात विज्ञान विषय ज्ञान व शैक्षणिक कला तपासल्या जातील. विभाग 2 वर्णनात्मक प्रश्न 80 गुण यात विषयाचे सखोल ज्ञान, संकल्पना, विश्लेषणात्मक विचार आणि मांडणी तपासली जाईल. महत्वाची अट, लेखी परीक्षेत पात्र होण्यासाठी उमेदवाराला मिनिमम 50% गुण मिळवणे बंधनकारक आहे. तिसरा टप्पा अध्यापन कौशल्य चाचणी, डेमो लेक्चर. मित्रांनो, लेखी परीक्षेत 50 गुण मिळून पात्र झालेल्या उमेदवारांना डेमो लेक्चर देण्यासाठी बोलवले जाईल. यामध्ये आयसीटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टूल्स, भाषा प्रभुत्व, शिकवण्याची पद्धत, मूल्यमापन यांचं केलं जाईल. मित्रांनो, खूप महत्वाचा डेमोचा हा विषय जो आहे खूप महत्वाचा आहे. अभ्यास किती करता त्यापेक्षा तुम्हाला तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यापासून तुम्ही कसं पोहोचता हे खूप महत्वाचं मानलं जातं. कुठल्याही स्तराला जाऊन तुम्ही विद्यार्थ्याला समजून सांगणे हाच प्राध्यापकांचा मूळ पाया मानला जाऊ शकतो. कारण का विद्यार्थी हा चिखलाचा गोळा आहे. तुम्ही जसा आकार द्याल तसा तो विचार करत असतो. मित्रांनो, चौथा टप्पा जो आहे डेमो लेक्चरमध्ये पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. यात विषय ज्ञान, तार्किक विचार, शैक्षणिक धोरण, NAP 2020 चे ज्ञान सह शालेय उपक्रम तपासले जातील. NAP राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 च ज्ञान पण घेतलं जाईल. 5वा टप्पा अंतिम गुण यादी लागेल. सर्व टप्प्यानंतर अंतिम गुण यादी तयार केली जाईल. अर्ज कसा करावा, फीस आणि कागदपत्रे पाहूया. आता पाहूया अर्ज भरण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे. अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईटवर दिलेला आहे. वरून नमुना अर्ज डाउनलोड करा आणि कॉलेज कार्यालयातून मिळवा. अर्ज शुल्क, अर्ज भरण्याची फीस 500 रुपये.
अपर्तवा यानी की परत नाही भेटणार ही फीस कॉलेजच्या कार्यालयात रोख रूपांतरात किंवा दिलेल्या UPI QR कोड वर स्कॅन करून ऑनलाईन भरता येऊ शकते. पेमेंट करताना काळजी घ्या. ऑनलाईन ट्रान्सफर करताना मेसेज टॅग मध्ये आपले नाव आणि विषय नक्की लिहा. ट्रान्सफरन्सच्या पावतीच्या प्रिंटच्या मागे आपले नाव, पत्ता व पदाचे नाव लिहून अर्जासोबत जोडा. याचा अर्थ की तुम्ही जे पेमेंट पाठवलेलं आहे त्याची पावती जी आहे त्या पावतीच्या मागे प्रिंट काढून घ्या आणि त्याचं नाव तुमचं लिहा, विषय लिहा, सोबत जोडण्याचे कागदपत्रे, जोडावयाची कागदपत्रे, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रासह स्वाक्षरी सेल्फ अटेस्टेड प्रती, संशोधन पत्रिकामध्ये प्रसिद्ध झालेले शोध निबंधाचे कव्हर पेज आणि पान, आधीच सेवेत असल्यास पेपर चॅनल्सद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज पाठवताना तुमचा पत्ता व मुदत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत संपूर्ण भरलेला अर्ज प्राचार्य वालचंद कॉलेज ऑफ आर्ट सायन्स सोलापूर यांच्या कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. शेवटी काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अर्ज करावा. संपूर्ण अर्ज किंवा फीसची पावती नसलेले अर्ज थेट बाद केले जातील. परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी प्रत्येक प्रवास भत्ता TDA दिले जाणार नाही. भरती संदर्भातील सर्व नवीन अपडेट कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी दिल्या जातील. त्यामुळे वेबसाईटला नियमित भेट देत राहा. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असतील तर अजिबात उशीर करू नका आणि लवकरात लवकर अर्ज करा. हा व्हिडिओ तुमच्या प्राध्यापक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. अशाच नवीन नवीन करिअर संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. ऑल द बेस्ट. मित्रांनो, काही डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. खूप खूप आभार.